महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आज अर्जांची छाननी केली जाणार। अर्ज छाननीकडे उमेदवारांचं लक्ष। नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठक होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईमध्ये राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। सह्याद्री अतिथीगृहावरती होणार मंत्रिमंडळाची बैठक। मुंबईमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ॲक्शन मोडवर। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या बंडखोरांसोबत बैठक होण्याची शक्यता। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 81 मध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचे उमेदवार रिंगणामध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोहिनी धामणे तर मनसेकडून शबनम शेख यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। आता कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचं लक्ष। कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावरती होणार संयुक्त बैठक। या बैठकीमध्ये बंडखोरांना आवरणावरती तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होणार। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। अजित पवार यांच्या हस्ते 181 विकास कामांचं भूमिपूजन आणि जिल्हा परिषदेच्या 61 शिक्षकांना पुरस्कारांना सन्मानित केलं जाणार। कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक काळामध्ये राज्यातील वरिष्ठ नेत्यांना प्रचाराला आणण्यासाठी महायुतीची आज बैठकीमध्ये महायुतीच्या मोठ्या नेत्यांमध्ये कोणाला आमंत्रित करावं यावर चर्चा केली जाणार। आमदार वरुण सरदेसाई यांनी घेतली अनिल परबांची भेट। अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी भेट घेतली। वरुण सरदेसाई यांनी अनिल परब यांना दिल्या आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा। मंत्री प्रताप सरनाईकांनी भाजपच्या वनिता बने यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली। भाजपकडून बने यांची मुलगी श्रद्धा बने हिला महापालिकेचं तिकीट न मिळाल्याच्या धक्क्यातून वनिता बने यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता। राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीमध्ये खातं उघडलं। कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश। कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी उमेदवार ठरवू शकत नाही, ते विकास कामं काय करणार? काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा महायुतीवर निशाणा। स्वतःच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ न शकणारे कोल्हापूरकरांना काय न्याय देणार? सतेज पाटील यांचा महायुतीवर हल्लाबोल। मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडून विविध मनसे शाखांना भेट। दादरमधील यशवंत किल्लेदार यांच्या शाखेला देखील अमित ठाकरेंकडून भेट। ज्या लोकांनी बंड केलं ते 16 तारखेला पस्तावतील, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीसाठी मनसेकडून यादी जाहीर। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेकडून 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर भाजपकडून डावललेले माजी नगरसेवक मनसेच्या गळाला। मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली। नरेंद्र मेहता यांच्याकडून घोषणा। शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत युती न करता भाजप स्वबळावर लढणार, तर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या अहंकार आणि घमेंडीमुळे युती तुटली, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीसाठी आम्ही प्रयत्न केले, काही कारणास्तव दुर्दैवाने युती झाली नाही, खासदार भागवत कराड यांची प्रतिक्रिया। तर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या चांगल्या जागा निवडून येतील, खासदार भागवत कराड यांना विश्वास। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये विचारांचा मेळ घालण्याचा काँग्रेसचा प्रामाणिक प्रयत्न। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मित्र पक्षांकडून निवडणुकीसंदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। जालन्यामध्ये महायुतीच्या सर्वच पक्षांचा स्वबळाचा निवडणूक लढवण्याचा निर्णय। भाजप 65 पैकी 64 जागांवर लढणार असून आरपीआय एका जागेवरती लढणार, तर शिंदेंची शिवसेना संपूर्ण 65 जागांवर निवडणूक लढणार। अजितदादांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढणार। सांगली महापालिका निवडणूक अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती निवडणूक लढवणार। 33 जागांवरती निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर, तर सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या निवडून येतील, माजी खासदार संजय काका पाटील यांचा विश्वास। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून 165 जणांना एबी फॉर्मचं वाटप। भाजप शिवसेना युतीसाठी आम्ही अजूनही सकारात्मक, भाजपचेच शहराध्यक्ष धीरज घाटेंचं वक्तव्य। अजूनही प्रदेशावरून आदेश आल्यास आम्ही आमचे काही उमेदवारांचे अर्ज मागे घेऊ, धीरज घाटे यांची माहिती। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 8 ठिकाणी बंडखोरी। प्रभाग क्रमांक 106 मधून मनसेच्या सत्यवान दळवींची बंडखोरी। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधव यांची उमेदवारी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या हिमांगी वरळीकर यांच्या विरोधात सूर्यकांत कोळींचं बंड। ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख सूर्यकांत कोळींचं बंड। मी निवडून आलो तरी मातोश्रीवर जाऊन विजय समर्पित करणार, कोळी यांचं वक्तव्य।
जळगावमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये ऐनवेळेस दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानं भाजपच्या उदय भालेराव यांचा संताप। निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनी रात्री सांगितलं तयारी करा, मात्र सकाळी दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानं भालेराव यांचा संताप। जळगावमध्ये स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवाराच्या अर्जाला ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा एबी फॉर्म जोडल्याची तक्रार, तर स्वराज्य शक्ती सेनेच्या जिल्हाध्यक्ष प्राजक्ता तायडे यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार। मिरजेतील एकाच प्रभागातील दोन भावांच्या उमेदवारीच्या दावेदारीमुळे निर्माण झालेला पेच अखेर सुटला। अजित पवारांनी अखेर मैनुद्दीन बागवान यांना पुरुष गटातून तर जमील बागवान यांच्या पत्नी झारीना बागवान यांना महिला गटातून दिली आहे उमेदवारी। धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांचा भाजपात पक्षप्रवेश। रणजित भोसले यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले यांचा प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल। माजी नगरसेवक अनिल कोकिळे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ज्येष्ठ शिवसैनिकांचा संताप। अनिल कोकिळे यांनी दिलेलं साहित्य शिवसैनिकांनी जाळलं। लातूरमध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी 15 दिवसांमध्ये भाजपची साथ सोडली। एबी फॉर्म न मिळाल्याची कुणकुण लागताच कांबळेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, तर लक्ष्मण कांबळे यांनी 15 दिवसात 3 पक्ष बदलले। सोलापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा राजीनामा। गणेश वानकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेतून प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। वानकर यांनी कोणत्या पक्षाचा एबी फॉर्म लावून अर्ज दाखल केला याबद्दल अद्यापही सस्पेन्स कायम। अकोल्यामध्ये भाजपचे नाराज माजी नगरसेवक विजय इंगळे यांचा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश। भाजपकडून 4 टर्म नगरसेवक असताना भाजपने ऐनवेळेस तिकीट कापल्यानं विजय इंगळे नाराज, तर पक्षासोबत गद्दारी केलेल्या विजय अग्रवाल यांच्या हातामध्ये भाजपचे सूत्र असल्याचा विजय इंगळेंचा आरोप। मीरा भाईंदरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून महेश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। ढोल ताशाच्या गजरामध्ये कार्यकर्ते आणि समर्थकांकडून जल्लोष। ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी। भाजपचे वागळे विभाग मंडळाचे अध्यक्ष निलेश लोहाते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। प्रभाग क्रमांक 18 मधून 4ही उमेदवार शिवसेनेने दिल्यानं लोहाते नाराज। एकनाथ शिंदेच्या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांकडून उमेदवार। शरद पवार गटाचे उमेदवार मशाल चिन्हावरती निवडणूक लढवणार। प्रभाग क्रमांक 18 मधून विक्रांत घाग, मधुकर होडावडेकर, प्राची घाडके, स्नेहा नांगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 74 जागांसाठी 749 जणांचे अर्ज दाखल। महापालिकेमध्ये भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार। शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती। जळगावमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या माजी महापौर ललित कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। ललित कोल्हे हे बोगस कॉल सेंटर प्रकरणात कारागृहात असून कारागृहातून ते निवडणूक लढणार। मुंबईतील 12 उमेदवारांकडून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पत्र। वेळेच्या आत येऊनही अर्ज स्वीकारले न गेल्यानं पत्र। वेळेच्या आतमध्ये येऊन पैसे भरल्याची पावती मिळूनही कागदपत्र घेतली जात नसल्याची तक्रार, तर 12 उमेदवारांचे तक्रार देऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये ठिय्या। जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष विजय बांदाल यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल। स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव भाजपमध्ये प्रवेश करत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची विजय बांदाल यांची प्रतिक्रिया। शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 204 मधून शिंदेच्या शिवसेनेत एकाच प्रभागातून 2 उमेदवार अरुण दळवे आणि माजी नगरसेवक अनिल कोकिळे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। कोण घेणार हा उमेदवारी अर्ज मागे याकडे सर्वांचं लक्ष। भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू आणि भाऊजाई जालना महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये माजी उपनगराध्यक्ष भास्कर दानवे आणि सुशीला भास्कर दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी हलगीच्या ठेक्यावर ताल धरला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे निवडणुकीच्या रिंगणामध्ये। राजेंद्र दानवे यांचा छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवारांकडून इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर जल्लोष। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एमआयएम उमेदवारांचा फटाके फोडत जल्लोष। नागपूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून थेट स्मशान घाटावर उमेदवाराला एबी फॉर्म। योगेश गोन्नाडे आणि योगेश गोन्नाडेंची मुलगी कृतिका गोन्नाडे यांना उमेदवारी, तर योगेश गोन्नाडेंच्या आईचे अंत्यसंस्कार पार पडत असताना दोघांना देण्यात आलेला आहे एबी फॉर्म।
मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळामध्ये शोककळा. मंगळवारी सकाळी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. प्रभाग क्रमांक 22 मधून जावेद पठाण यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मिळालं होतं तिकीट. 31 डिसेंबर आणि सांगली महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती सांगली पोलीस अलर्ट मोडवरती. पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करत तपासणी सुरू. रत्नागिरीमध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरोधात आरटीओ विभागाची धडक मोहीम. आरटीओकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची कसून चौकशी. रायगड जिल्ह्यामध्ये जड अवजड वाहनांवरती वाहतूक बंदी. 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत आदेश लागू. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासन सज्ज.